साधारण 1962 ते 65 दरम्यानचा तो काळ मराठी माणसाची अस्मिता पणाला लावणारा होता। मराठी माणूस मुंबईतून हद्दपार तर होणार नाही ना, अशी भीती निर्माण झाली होती। अशा वेळी मराठी माणसाच्या मागे एक व्यक्ती ठामपणे उभी राहिली। ती व्यक्ती म्हणजे भारतीय राजकारणातील भगवे वादळ, हिंदुत्वाचा दगदगता निखारा, शिवसैनिकांचे दैवत, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे। दिनांक 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी लढा सुरू केला। काही वर्षांपूर्वीच शिवसेनेतील काही आमदारांनी बंड पुकारलं आणि महाविकास आघाडी युती सरकार कोसळलं। पण शिवसेनेत हे पहिल्यांदाच घडलं असं नाही। नाराजी, बंड, राजीनामे हे सगळं शिवसेना सुरुवातीपासूनच बघत आली आहे। शिवसेनेच्या इतिहासात एक असा प्रसंग घडला जेव्हा खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला होता। ऐकून थोडं नवल वाटलं ना? हो, पण हे खरं आहे। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। पण त्याआधी व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। साधारण 80च्या दशकापर्यंत बाळासाहेबांनी शिवसेनेचा महाराष्ट्रभर विस्तार केला होता। नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी राहत होती आणि दुसरीकडे त्यांच्या कुटुंबातील 2 तरुण शिवसेना पक्ष संघटनेत सक्रिय झाले होते। राज ठाकरे यांनी 1985च्या सुमारास पक्षात येत आपली वेगळी ओळख निर्माण करण्यास सुरुवात केली। त्यांची भाषण शैली, हावभाव म्हणजे शिवसेना प्रमुखांची फोटोकॉपीच होती। त्यांच्यावर भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली। याच काळात उद्धव ठाकरेही सक्रिय झाले होते। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सक्रिय झाले असताना शिवसेनेला निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही। पक्ष मागे पडल्याचे पाहून पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा रंगू लागल्या। घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काही पदाधिकाऱ्यांनी थेट बाळासाहेबांवर निशाणा साधला। ज्या घराणेशाही विरोधात आपण लढलो तीच घराणेशाही शिवसेनेत आणली जात असल्याचा घणाघात त्यांनी केला। हे जिव्हारी लागल्याने बाळासाहेबांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र काढले। सामना या मुखपत्रातून 19 जुलैच्या अंकात जय महाराष्ट्र या मंथळ्याखाली त्यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले। ही बातमी शिवसैनिकांच्या हाती पडताच बाळासाहेबांची मनधरणी करण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांचा जोर वाढला। अखेर शिवसैनिकांच्या तीव्र भावनांपुढे शिवसेना प्रमुखांना माघार घ्यावी लागली। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयीचे तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।